आचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्। काल आपण कठोपनिषदाच्या संदर्भामध्ये चर्चा केली। आद्य शंकराचार्य ज्यांनी ज्या दशोपनिषदावर या ठिकाणी भाष्य केलेलं आहे त्यामधल्या 10 उपनिषदांची आपण चर्चा त्यांच्याच कृपाप्रसादाने या ठिकाणी 10 दिवसपर्यंत करणार आहोत। आजचा जो उपनिषद आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे तो आहे केनोपनिषद। अत्यंत सुंदर आणि आद्य शंकराचार्यांनी ज्याला विशेष महत्त्व दिलेलं आहे। सामवेदांतर्गत हा केनोपनिषद आहे। सामवेद काय आहे? विभूती योगामध्ये भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये वेदानाम सामवेदोस्मि, वेदामध्ये 4 वेदामध्ये मी कोण आहे? तर त्यांनी म्हटलेलं मी सामवेद आहे। किती महत्व आहे सामवेदाला? ज्यावेळेस यज्ञ कर्म त्या ठिकाणी होते त्यावेळी 4 प्रकारचे ऋत्विज त्या यज्ञ मंडपामध्ये बसलेले असतात। त्याच्यामध्ये एक असतो होता, दुसरा असतो अध्वर्यू, तिसरा असतो उद्गाता आणि चौथा असतो ब्रह्मा। आता हे 4 ऋत्विक तिथे बसलेले आहेत, त्यांची आपापली कामं आहेत। पण त्यातला जो तिसरा आहे ज्याला आपण उद्गाता म्हणतो, तो उद्गाता केवळ त्या यज्ञ मंडपामध्ये सामवेद गायन करत असतो। यज्ञ कोणताही असो, तो उद्गाता सामवेद गायन करतो, कारण प्रत्यक्ष भगवंतानी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की वेदानाम सामवेदोस्मि, आणि म्हणून त्या सामवेदाच्या अंतर्गत असलेला केनोपनिषद भगवान आदि शंकराचार्यांनी अत्यंत ज्याला म्हणतात तळमळीने या ठिकाणी सांगितलेला आहे। आता याला केनोपनिषद का म्हणतात? जसं काल आपण कठोपनिषदाचा उल्लेख केला, कठ नावाच्या आचार्यांनी त्याचं संकलन केलं, त्याचे ते कर्ते ऋषी आहेत आणि म्हणून त्याला कठोपनिषद असं या तिथे म्हटलेलं आहे। काल आपण ती पण चर्चा केली की एखाद्या ग्रंथाचं नाव हे कधी कधी त्याचे कर्ते ऋषी कोण आहेत त्याच्यावरून होते, तर कधी कधी त्याच्या आद्याक्षरावरून त्या आणि ग्रंथाचं नाव ठरते। या उपनिषदाचं देखील असंच आहे। याचं जे आद्याक्षर आहे त्या आद्याक्षरावरून या उपनिषदाचं नाव या ठिकाणी ठरलेलं आहे। मग या उपनिषदाची सुरुवातच केन शब्दाने झाली। केन इशितम पतती प्रेषितम मनः, हा प्रश्न त्या शिष्याने गुरुला केलेला आहे आणि म्हणून केन शब्द सुरुवातीला आल्यामुळे या उपनिषदाचं नाव ठेवलं केनोपनिषद। अत्यंत सुंदर काय याच्यामध्ये गुरु शिष्याचा संवाद आहे आणि हैमवती म्हणजे ती आद्याशक्ती जिला उमा म्हणतात, जी पार्वती आहे, तिचा आणि इंद्राचा संवाद असा याच्यामध्ये आहे। खरं म्हणजे आपलं सगळं जे तत्वज्ञान आहे संवादावरच आधारित आहे। म्हणजे भगवद्गीता श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद आहे किंवा आणखीन जे निरनिराळे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये हा जो केनोपनिषद आहे हा गुरु शिष्य आणि हैमवती आद्याशक्ती आणि इंद्र यांचा तो संवाद आहे। बरं, याचं नाव इतकं मोठं आहे, शंकराचार्यांचा आवडता असा हा उपनिषद आहे। पण किती मंत्र असतील? याचे फक्त 34 मंत्र आहेत, 34 ऋचा आहेत किंवा 34 ज्याला श्रुती म्हणू आपण, फक्त 34 आहेत। आणि या 34वर भगवान आदि शंकराचार्यांनी भाष्य त्याच्यावर केलेलं आहे, म्हणून इतका सुंदर आणि महत्वाचा आहे। बरं, याला महत्वाचं का म्हणून राहिलो? तर ते म्हणण्यासाठी कारण आहे। कोणत्याही ग्रंथावर एखादा समजा ग्रंथ आहे त्याच्यावर ज्यावेळेस भाष्यकार भाष्य करतात
तर त्यावेळेस ते भाष्य एकच लिहितात. जसं उदाहरणार्थ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी श्रीमद भगवद्गीतेवर आपलं भाष्य लिहिलं, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. मग आता ज्ञानेश्वरी त्यांनी एकदाच लिहिली, पुन्हा लिहिली का ती दुसऱ्या अँगलने लिहिली का? नाही. पण या केनोपनिषदाचं वैशिष्ट्य असं आहे, भगवान आदिशंकराचार्यांनी या केनोपनिषदावर 2 भाष्य लिहिलेले आहेत. म्हणजे एका 34 मंत्रावर 2 ग्रंथ त्यांनी केलेले आहेत. म्हणजे किती सुंदर आहे. म्हणजे त्याच्यावर 2 मार्गाने त्याला म्हटलेलं त्यांनी पदभाष्य आणि दुसरं आहे वाक्य भाष्य. पदभाष्य का पदावर आधारित त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि दुसरं आहे वाक्यावर आधारित. आता हे आपण समजून घेतलं पाहिजे, नवीन पिढीला हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून केनोपनिषद महत्वाचा काय आहे, इतर कोणत्याच उपनिषदावर आद्य शंकराचार्यांनी 2 वेळा भाष्य केलं नाही. पण हा एकमेव अद्वितीय ग्रंथ आहे आणि मला वाटतं एकंदर भारतीय वाङ्मयामध्ये देखील 2 वेळा भाष्य झालेले असे ग्रंथ नसावेतच. असतील तर ते माझं आज्ञा आहे. पण माझ्या माहितीनुसार फक्त केनोपनिषद असा आहे ज्याच्यावर 2 वेळा भाष्य झालं आणि तेही आद्य शंकराचार्यांनी, शंकरम शंकराचार्यम ज्यांचं वर्णन आहे, जे साक्षात शंकराचे अवतार म्हणून शंकराचार्य त्यांनी 2 वेळा आणि त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. परत आपण सांगितलं की फक्त 34 मंत्राचा हा उपनिषद आहे. मग आता हे पदभाग भाष्य असो की वाक्य भाष्य असो, 2 ग्रंथ, पण त्याला आपण आज समन्वयाने हे करणार आहे. आता हे कसे आहे तर 4 खंडामध्ये 4 भाग केलेले आहेत त्यांनी उपनिषदाचे. 4 तुकडे म्हणू आपण, खंड. आता हे जे खंड आहे हे कसे आहेत, पहिल्या खंडामध्ये 2 अध्याय, पहिला आणि दुसरा अध्याय, आणि दुसऱ्या खंडामध्ये 3रा आणि 4था अध्याय. जसं ज्ञानेश्वरी दृष्टांत आणि सिद्धांताची सांगड आहे, तसंच या ठिकाणी देखील पहिले 2 अध्याय हे सिद्धांतावर आधारित आहेत आणि दुसरे 2 अध्याय हे दृष्टांतासह सिद्धांत सांगणारे आहेत, म्हणजे ज्याला आपण कथा भाग म्हणू. म्हणून 3रा आणि 4था जो या ठिकाणी अध्याय किंवा खंड म्हणू, त्या खंडामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आणि सिद्धांत आणि दृष्टांत हे दोन्हीही सांगितलेले आहे. पहिल्या 2 मध्ये तत्वज्ञान आहे, दुसऱ्या 2 मध्ये कथा भागासह तत्वज्ञान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून उपनिषदांच्या संदर्भात मी वारंवार नवीन पिढीला हे सांगतो, त्याच्यावर असा गैरसमज करू नका, उपनिषद म्हणजे फार मोठा आहे आणि ते आपल्याला वाचताच येणार नाही. छोटे ग्रंथ आहेत, गैरसमजामुळे आपण त्याला स्पर्श केला नाही. पण आपण छोटे असले तरी त्याचं व्यापकत्व महान आहे, पण तरी देखील वाचण्यायोग्य आहेत आणि ते आपण करू शकतो. ते आपलं काम नाही असं जर वाटत असेल तर ते चूक आहे. ते सगळ्यांसाठी खुलं आहे, ते सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आता काय याच्यामध्ये तर गुरु शिष्याचा संवाद मी सुरुवातीला सांगितलेला आहे. मग साधकांनी ब्रह्मप्राप्ती करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा, यासाठी केनोपनिषदाचा प्रयत्न आहे. साधक कोण आहे? आपणही साधक आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्यासाठीच ते सगळं काही आहे. मग ते करण्यासाठी ब्रह्म काय आहे ते जाणावं लागेल ना. त्याच्याशिवाय काय ब्रह्मप्राप्ती करायची म्हणजे काय? एखाद्याला म्हणा नाही मला मुंबईला जायचं, तर मुंबई काय आहे हे तर समजलं पाहिजे. आणि म्हणून ब्रह्म काय आहे हे समजण्यासाठी, मग आता ते समजण्यासाठी काय करावं लागेल तर केनोपनिषद सांगतो अहंभाव सोडावा लागेल. हे सगळा जो ग्रंथ आहे याचा जर मूळ गाभा जर असेल तर जो अहंभाव आहे तो आपण सोडून देऊन त्या ब्रह्मपदाकडे, काल जसं सांगितलं आपण, आत्मा हा अंगुष्ठ मात्र पुरुषः मध्ये आत्मनि तिष्ठती कठोपनिषद, आणि त्याने सांगितलं उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. कठोपनिषदाने सांगितलं उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्तीपर्यंत चालत राहा. आता ध्येय काय आहे? पहिल्यांदा केनोपनिषद सांगते आपल्यातला जो अहंभाव आहे, जो मीपणा आहे, मीच करता आहे, मीच सगळं काय करतो आणि अन्याय देखील माझ्यावरच होतो, माझ्यावर देखील देव कृपा करत नाही, सगळं काही माझ्यावरच आहे,
असा जो भाव आहे, केनोपनिषद सांगतो तो मीपणा जो आहे, योग रहस्य नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये खूप सुंदर वर्णन आहे. ज्ञानी मी, गुणी मी, कला चतुर मी, श्रीमंत मी, सुज्ञ मी, वक्ता मी, कवी मी, बलाढ्य जरी मी, ज्ञाता जगी एक मी, वेदांती पटू मी, श्रुती निपुण मी, सर्वज्ञ मी, सुज्ञ मी. परंतु ते योग रहस्यकार म्हणतात, आपल्याला चपराक मारतात आणि केनोपनिषदच त्या ठिकाणी सांगतात, मी समजे परी न उमजे, कोठील मी कोण मी. अरे मी कोण आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तो अहम भाव माझ्याच ठिकाणी राहतो. आणि म्हणून त्या ठिकाणी केनोपनिषद सांगतो, बाबा हा जो मीपणा आहे, मीतूपणाची बोळवण करणे, नाथांनी सांगितल्याप्रमाणे ते त्या ठिकाणी केनोपनिषदाला अपेक्षित आहे. म्हणून गुरु शिष्याचा संवाद किंवा हैमवती नावाची आद्याशक्ती आणि इंद्राचा संवाद, याचं सार जे आहे, ज्ञानदेवा सार चोदविले काल म्हटलं ना आपण, तर ते जे सारभूत आहे ते महत्वाचं हे आहे की माझ्यातला मीपणा गेला पाहिजे. आता हा अहमभाव घालवायचा आहे, मग काय करावं लागेल? कशाची तरी उपासना करावं लागेल. मग कोणाची उपासना करायची आहे? ते जे आता मगाशी आपण म्हटलं ते जे परब्रह्म आहे, केनोपनिषद म्हणतात, ते समजलं पाहिजे. मीपणा घालवायचा म्हणजे इथून कोणाला तरी घालवायचं तर तिथे कोणाला तरी टाकावं लागते. ते जर टाकलं तर पहिला बाहेर पडतो. मग तो मीपणा बाहेर करायचा असेल तर तो जो परब्रह्म परमात्मा आहे त्याची जाणीव मला करून घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून उपनिषदामध्ये ते जे परब्रह्म काय आहे याची पहिल्यांदा आपण विचार करू. आता मी या केनोपनिषद सांगताना पहिले 2 जे खंड आहेत ते नंतर सांगणार आहे, आणि दुसरे 2 खंड आहे तो कथात्मक भाग तो पहिल्यांदा सांगणार आहे. कधी कधी दुरून सुरुवात करावं लागते. एक चेंडूचा खेळ असतो, एक बकेट असते आणि चेंडू मांडतात आणि ते म्हणतात टाका आता त्या एक 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 बराबर, एका वेळी एकच टाकायचा. काही लोक सुरुवात करतात तिथूनच आणि त्या बकेटमध्ये टाकायला सुरुवात करतात. कदाचित ते हारतात, पण काही लोक शेवटापासून सुरुवात करतात. पहिल्यांदा शेवटचा चेंडू घेतात आणि भरभर धावत येतात, त्या बकेटमध्ये टाकतात, मग शेवटचा दुसरा, मग असं करत करत जवळच्याला नंतर टाकतात आणि ते जिंकतात, समजून घेतात. आपण केनोपनिषदाचा विचार असाच करणार आहोत, शेवटापासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे आपल्याला कधी कधी टेकडीवर चढून मग उतरत उतरत खाली यावं लागतं. आपण जर वर असो, अहंकाराने वर उतरावंच लागणार पायऱ्या, चढण्याची गरज नाही. आता सर आपण तिथं अहंकारात बसलेलो, आणि म्हणून आपण 3रा आणि 4था असा खंड पहिले घेऊ आणि त्याच्यानंतर आपण पहिल्या आणि दुसऱ्यावर, कारण ते कनेक्टेडच आहे, ते तुमच्या लक्षात येईल सांगताना मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगतो. तर आपण आता तिथून सुरुवात करू. ब्रह्म काय हे पाहण्यासाठी काय झालं, देव दानवांचं युद्ध झालं आणि परब्रह्म परमात्म्याला लक्षात आलं हे जे असुर आहेत, दानव आहेत, यांच्यामध्ये नकारात्मक शक्ती आहे, दुष्ट भावना आहे, इतरांचं वाईट करायचं अशीच त्यांची वृत्ती आहे. आणि अहमभाव, अप्पलपोटेपणा त्यांना जास्त आहे आणि म्हणून युद्धात त्यांना हरवलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा, परब्रह्म परमात्म्याने मदत कोणाला केली? देवांना मदत केली आणि देव युद्ध जिंकले. आता युद्ध जिंकल्यानंतर देव गेले आपल्या ठिकाणी आणि त्यांना असं वाटलं की आम्हीच युद्ध जिंकलेलं आहे, मी करता, असं त्यांच्या मनामध्ये आलं. तो अहंकार त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर त्यांच्या छात्या फुगल्या की नाही नाही, आम्ही युद्ध जिंकलो, आम्ही दानवांना हरवलं, आम्ही जे काय आहे ते आम्ही केलं, मी समजे परी न उमजे, कोठील मी कोण मी. आणि म्हणून तो जो त्यांना गर्व झालेला आहे, आता परब्रह्म परमात्म्याला वाटलं यांचा गर्व आपण हरण केला पाहिजे. मग काय केलं, परब्रह्म परमात्म्याने त्यांच्याकडे जायचं ठरवलं. मग एका यक्षाचं रूप त्यांनी घेतलं आणि असं आकाशामध्ये पाहिलं आणि एक हैमवती नावाची परमेश्वराची, परब्रह्म परमात्म्याची आद्याशक्ती जी उमा आहे, जी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती,
त्रिगुणात्मिका जगदंबा, ती हैमवती नावाची अशी जी आद्याशक्ती, तिला देखील प्रगट केलं आणि तिला म्हणजे चला आपल्याला जायचं स्वर्गामध्ये. आणि ते यक्ष भगवान यक्षाच्या रूपाने परब्रह्म परमात्मा आले ना इंद्राच्या दारामध्ये. दिव्य लखलखीत कांती प्रकाशमान अशा पद्धतीचे ते यक्ष भगवान त्यांच्या दारामध्ये, आणि ती हैमवती नावाची आद्याशक्ती त्यांच्या सोबत आहे. इंद्र महाशय आत बसलेले आहे आणि त्यांना पाहिलं कोणीतरी दिव्य शक्ती बाहेर आहे. मग आता दिव्य शक्तीला दिव्यत्वानेच परिचय करून घेतला पाहिजे. इंद्र महाशय हे सगळेच अहंकाराने व्याप्त होते आणि नवल अहंकाराची गोठी ज्ञानेश्वरीचा पहिलाच अध्याय. विशेष न लगे अज्ञानापाठी परी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. आता हे जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्या मागे ते अहंकार येत नाही. अहंकार कोणामागे येतो? जे ज्ञानी आहे त्यांना वाटते मीच आहे ज्ञानी, मी गुणी, मी कला चतुर, मी श्रीमंत, मी सुज्ञ, मी असं त्यांना वाटते. तसं त्या इंद्र महाशयांना वाटलं कोण आहे, स्वतः गेले नाहीत धावत. त्यांनी म्हटलं की समाचार घ्या. मग आता कोण आहे तिथे? जर दिव्य तेज आहे तर इकडे दिव्य तेज. कोण आहे दिव्य तेज? अग्नी नारायण भगवान. अग्नीला त्यांनी सांगितलं की जा जरा समाचार घ्या, आपल्या दारामध्ये कोणती दिव्य शक्ती उभी आहे. आणि म्हणून आता अग्नी भगवान अग्नी त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर ते यक्ष महाशय भगवान परब्रह्म परमात्मा तिथे उभे आहेत. आद्याशक्ती बाजूला आहे. आता त्या ठिकाणी अग्निदेवतेने त्या अग्नी त्यांना विचारलं की का तुम्ही कोण आहात? तेव्हा आता ते जे यक्ष भगवान आहेत त्यांनी त्या अग्नीलाच विचारलं तुम्ही कोण आहात? अग्नी एकदम गरम झाले. मी कोण आहे? रोज पेपरमध्ये माझं नाव आहे, रोज या ठिकाणी मी प्रसिद्ध आहे, सगळेजण मला ओळखतात. जसं उदाहरणार्थ भारतामध्ये जर कोणाला म्हटलं नरेंद्र मोदी आले चौकात उभे राहिले मी कोण आहे, आणि दुसऱ्याने विचारलं का तुम्ही कोण आहात? ते म्हणतील अरे बाबा मी देशाचा पंतप्रधान आहे, रोज पेपरमध्ये टेलिव्हिजनवर सगळीकडे माझंच नाव आहे, सगळं जग मला ओळखते आणि तुम्ही ओळखत नाही. तसं त्या अग्नीला वाटलं तुम्ही मला ओळखत नाही. ते म्हटलं नाही बा मी नाही ओळखत. अहो मी अग्नी आहे आणि माझं नाव जातवेद अग्नी आहे. अग्नीचे वेगवेगळे प्रकार आहे. गार्हपत्य नावाचा अग्नी आहे, आहवनीय नावाचा अग्नी आहे, भडाग्नी आहे, लौकिक अग्नी आहे, जठराग्नी आहे, ज्याला आपण वैश्वानर अग्नी म्हणतात. आणि हे जातवेद म्हणजे यज्ञकर्मामध्ये देव आणि मानव यांना जोडणारा सेतू. आपण जर श्री सूक्त वाचत असाल तर त्याच्यामध्ये 4 वेळा जातवेद अग्नीचं नाव आलेलं आहे. सुरुवातीलाच हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जातवेदोम आवह ताम आहव जातवेदो. त्या जातवेद अग्नीला आणि आवाहन प्रत्येक वेळा करतात, कारण तो मानव आणि माधवांना जोडणारा असा सेतू म्हणजे अग्नी आहे. आणि दिव्य देवता अग्नीची देवता आहे. आता ते सांगून राहिले मी अग्नी आहे जातवेद. तेव्हा आता ते परब्रह्म परमात्मा यक्ष रूपामधले म्हटले असं काय करता तुम्ही? अरे म्हटलं तुम्हाला माहित नाही एका क्षणात सर्व भस्म करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. तेव्हा ते यक्ष म्हणले असं. मग त्यांनी एक काडी काढली गवताची आणि ती त्या ठिकाणी ठेवली. केनोपनिषद सांगून राहिलो मी तुम्हाला. ती गवताची काडी तिथे ठेवली आणि आता त्या अग्नीला ते म्हणाले दाखवा जाळून. अग्नीने प्रयत्न केला भयंकर, पण ती साधी गवताची काडी त्याला जाळता आली नाही. ते अग्नी त्या ठिकाणी अग्निदेवता नाराज झाल्या, ओशाळल्या. त्यांना वाटलं अरे बापरे कोणीतरी प्रचंड शक्ती आहे, मला काही ओळखू येऊन नाही राहिली. त्याने खाली मान घातली आणि इंद्राकडे आत गेले आणि म्हटलं इंद्र भगवंता अहो ती कोण शक्ती आहे मला माहित नाही. अहो साधी काडी ठेवली मला जाळता आली नाही, काय करावं? मला नाही बुवा ते परिचय करता आला. तेव्हा आता वायुदेवता उभ्या राहिल्या. म्हटलं तुम्हाला नाही ओळखता आला, चला मी जातो पुढे. आता अग्नी बसले जागेवर, आता वायुदेवता तिकडे गेलेली आहे. ते यक्ष नारायण तिथे. आता या वायुदेवतेने त्यांना विचारलं का तुम्ही कोण आहात? एवढे आमच्या दारामध्ये आलेले आहात, तुमचा परिचय द्या. तेव्हा पुन्हा तो परब्रह्म परमात्मा यक्ष रूपाने असलेला त्याने म्हटलं नाही माझं जाऊ द्या, तुम्ही कोण आहात? पुन्हा त्याला अहंकार,
मला ओळखत नाही तुम्ही? रोज पेपरमध्ये माझं नाव आहे, मी वायुदेवता आहे. तेव्हा ते म्हणले असं काय करता तुम्ही? ते म्हणले क्षणार्धात मी सगळं होत्याचं नष्ट करू शकतो, एवढा झंझावात माझा आहे. म्हटले असं? ती काडी तिथे ठेवलेलीच होती. म्हणले ती काडी दाखवा उडवून. याने प्रचंड प्रयत्न केला पण काडी उडवता आली नाही. आता ते जे वायुदेवता आहेत त्या देखील नाराज झाल्या, ओशाळल्या आणि ते तिकडे आलेले आहेत. असे एक एक जण तिथे गेल्यानंतर आता कोणालाचही सामर्थ्य त्या काडीला उडवण्याचं, जाळण्याचं, वाहून नेण्याचं असं नव्हतं. तेव्हा सगळ्यांनी सांगितलं, हे इंद्रदेवता, आमच्यामध्ये सामर्थ्य नाही. आता तुम्ही आमचे अग्रगण्य आहात, तुम्ही आमचे राजा आहात, तुम्ही त्या ठिकाणी जा आणि ती काडी तिचं काय करायचं ते करा. आता इंद्रदेव तिकडे निघाल्याबरोबर आता यक्षाला माहित होतं, परब्रह्म परमात्म्याला याला दर्शन द्यायचं नाही आपल्याला, कारण हा राजा आहे देवतांचा आणि हा थोडासा आणखीन त्याच्यामध्ये चमक आहे. याची परीक्षा आपण वेगळ्या पद्धतीने पाहू. आणि इंद्र येत असतानाच भगवान परब्रह्म परमात्मा त्या ठिकाणी अंतर्धान पावले आणि अंतर्धान पावल्यानंतर तिथे आता ती हैमवती नावाची शक्ती उभी आहे. परब्रह्म परमात्म्याची आद्या शक्ती आहे, तिचंच नाव उमा आहे. आता उमा का पडलं त्याची पण कथा आहे, पण आता आपल्याला सगळं लवकर संपवायचं आहे त्याच्या, कारण वेळ भरपूर आहे याच्यामध्ये. मग त्या ठिकाणी आता इंद्र महाशय म्हटलं की हे देवी, मी तुला साष्टांग नमस्कार करतो, तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, पण हा जो दिव्य तेजस्वी असा त्या ठिकाणी असलेला हा जो दिव्य पुरुष आहे तो कोण आहे हे आमच्या लक्षात आलं नाही, तेव्हा मला त्याचा परिचय द्या. तेव्हा आता ती हैमवती नावाची शक्ती म्हटले, अरे बाबा तुम्हाला काय सांगावं, तुम्हाला कल्पनाच नाही, तुम्ही अहंकारामध्ये व्याप्त आहात, तुम्हाला असं वाटतं का तुम्हीच करून राहिले. अरे बाबा असं नाहीये. जसं उदाहरणार्थ गोवर्धन पर्वत कोणी उचलला करंगळीवर? साक्षात परब्रह्म परमात्मा भगवान पूर्णावतार योगेश्वराने उचलला. पण त्याने स्वतः उचलला असं दाखवलं का? नाही, त्याने सगळ्यांना सांगितलं काठ्या लावा. थोड्या वेळाने काय झालं, त्या सगळ्यांना वाटलं आपल्या काठ्यामुळेच हा जो गोवर्धन पर्वत आहे हा उचलला गेलेला आहे. सगळ्यांमध्ये अहंकार झाला. मग आता प्रत्येकाला वाटलं श्रीकृष्णाची तर करंगळीच आहे, आमच्या काठ्या आहेत, आम्ही त्या काड्या लावून तो जो गोवर्धन पर्वत उचललेला आहे. अहंकार झाला. मग भगवान श्रीकृष्णाने परीक्षा पाहण्यासाठी थोडीशी करंगळी खाली घेतली. खाली घेतल्याबरोबर तो गोवर्धन खाली यायला लागला. सगळेजण ओरडायला लागले, आकांताने अहो वाचवा वाचवा, परब्रह्म परमात्मा असाच आहे, तुम्हीच करता असं दाखवते, पण करणारा कोण आहे? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले आणि म्या हलविल्या प्राणू हाले, तो जगाते चालवी, जगाला चालवणारा तो आहे. पण आपल्याला वाटते मीच करतो सगळं, माझंच सगळं आहे. मग आता ही आद्याशक्ती त्यांना सांगून राहिली की अरे बाबा तुम्ही त्याला ओळखलं नाही. अरे तुमच्यामध्ये असणारं अग्नितत्व किंवा अग्नित्व ते जे तेज आहे ते कोणामुळे आहे? त्याच्यामुळे आहे. तुम्हाला अहंकार आला, त्याने काडी ठेवली आणि सांगितलं जाळून दाखवा. अरे तुम्हाला जाळता आली नाही ना, कारण तुमच्यातलं जे अग्नित्व आहे ते त्याने काढून टाकलं ना. तुम्ही कोणीच नाहीये, नुसता कळश ढिमाचे पोकळ, जळो वरील ते जळाळ, काय करावे चित्री व फळ परी आतुशेण. अरे सुंदर फळ जरी असलं दिसणार, पण ते रंगवलेलं आहे ना, त्याच्या आत शेण आहे सगळं. त्याने म्हटलं म्हणून प्राण आहे, त्याने म्हटलं म्हणून सगळं काही आहे. तुमच्यामधलं असलेलं अग्नितत्व जे आहे ते त्याच्यामुळे आहे, तुझ्यामध्ये असलेलं वायुतत्व जे आहे ते त्याच्यामुळे आहे, आणि तुझ्यामध्ये असणारं इंद्रतत्व जे आहे ते देखील त्याच्यामध्ये आहे. ते जे यक्ष भगवान होते ते कोण आहेत? ते परब्रह्म परमात्मा आहेत. आणि हे तुम्ही ओळखू शकले नाही, त्याच्या जवळ गेले पण तुम्हाला ओळखता आले नाही. ते जे ब्रह्मस्वरूप आहे कसं होतं? ते प्रकाशमान आहे, दैदिप्यमान आहे, तेजस्वी आहे. अनंत कोटी सूर्याचं तेज ज्याच्यामध्ये आहे ते तुमच्या दारामध्ये उभं आहे. आणि तुम्ही असे करंटे, तुम्हाला परिचय त्याचा झाला नाही, तुम्ही त्याला ओळखू शकले नाही. पण तुमच्यामध्ये असणारं जे जे तत्व आहे ते तत्व त्याच्यामुळे आहे, ते त्याने दाखवून दिलं. तुमचा अहंकार घालवला, तुम्हाला साधी काडी जाळता आली नाही,
उडवता आली नाही ती परमेश्वराची हैमवती नावाची आद्याशक्ती इंद्र भगवंताला आणि त्या सगळ्या देवतांना हे सगळं सांगून राहिलेली आहे. तेव्हा आता हे म्हणायला लागल्यावर त्याचं स्वरूप सांगा ना आम्हाला का नाही ओळखू आले. तेव्हा त्यांनी सांगितलं बाबा तू जे स्वरूप पाहिलं त्यांचं तुम्हाला दिसलं ते पण परिचय तुम्हाला झाला नाही. ते भगवंताचं आदिदैविक स्वरूप आहे. ते तुमच्या लक्षात येते आहे दिसते तुम्हाला पण ओळखू नाही आलं. परमेश्वर आपल्याला दिसतो कोणत्या रूपाने येतो माहित नाही. ते आदिदैविक स्वरूप आपल्याला दिसते आपल्याला पण परिचय होत नाही ओळखू येत नाही. कारण आपण करंटी आहोत मीपणामध्ये आपण त्या ठिकाणी गुंतलेले आहोत आणि तो मीपणा घालवण्यासाठी आता हैमवती नावाची शक्ती त्या परब्रह्म स्वरूपाचं आणि वर्णन त्या ठिकाणी करून राहिली की ते जे तू पाहिलेलं आहे तुम्हाला ओळखू नाही आलं पण दिसलं तर खरीच. तर तो जो दिसलेला परमात्मा आहे ज्याला तुम्ही पाहिलं परिचयासाठी आले ते त्याचं आदिदैविक स्वरूप आहे. पण ते कसं आहे तुम्हाला मनाने त्याचं मनन करता आलं नाही ना. तो अगोचर आहे. तुम्हाला दिसला पण अगोचर लक्षात नाही आला. तेव्हा अग्नी कसा आहे तत्व अग्नितत्व काय करते डोळ्यामध्ये आपल्या आणि त्या अग्नीमुळे दिसते आपल्याला. पण अग्नितत्वच नष्ट केलं त्याने म्हणून तुम्हाला डोळा आहे पण त्याला पाहता येत नाही. कारण तो परब्रह्म परमात्मा तुमच्यातली ती शक्तीच घालवते ना आणि तुमची इच्छा पण नसते. वायुदेवता स्पर्शाची आहे म्हणून तो आला तरी आपल्याला स्पर्श तिथे गेला अग्नी तसा आपल्याला देखील त्याचा स्पर्श जरी झाला तर जाणवत नाही ते आहे स्पर्श आला म्हणून. तो मनाने आपल्याला त्याचं मनन करता येत नाही त्याचं चिंतन करता येत नाही कारण मी अहमभावामुळे आहे. कानाने श्रवण करता येत नाही त्याला कारण मी माझ्यातच गुंतलेला आहे. आणि मग ते कोण आहे ते कोण आहे एवढाच प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. तो आपल्या डोळ्याला त्वचेला मनाला स्पर्श देखील करत नाही. आपण त्या ठिकाणी पाहतो सगळ्या शक्ती आपल्या शरीरामध्ये आहेत परंतु तो कसा आहे तो म्या बोलविल्या वेदू बोले. तसं ज्ञानेश्वरी कलं तो जगाते चालविले जाते ज्याने जनाईचे तोची चालवितो जाते ब्रह्मांडाचे. ब्रह्मांडाचं जातं चालवणारा तो परब्रह्म परमात्मा जवळच आहे तुझा आहे तुझं पाशी पण लक्षात येत नाही ना ओळखू येत नाही ना. इंद्राला नाही ओळखू आलं अग्नीला नाही ओळखू आलं. इथे तर आपण माणूस हो. केनोपनिषद हे सांगण्यासाठी सांगतो अरे तो तुझ्या अवतीभोवतीच आहे त्याचं अस्तित्व याच ठिकाणी आहे परंतु आपल्याला तो कानाने ऐकता येत नाही तो डोळ्यांनी पाहता येत नाही आणि इतकंच काय मनाने देखील आपल्याला त्याला स्मरण करता येत नाही. तो इतका आणि गोचर आहे तो आपल्याला समजत नाही. पण आता हे इंद्रा तुला एवढं तर झालं ना अरे कोणती तरी शक्ती होती ना अदृश्य झाली कोण आहे तो कोण आहे तो कोण आहे असं जे वाटते तसं देव कुठे आहे एवढं वाटू तर द्या. एवढं वाटणं जरी आहे ते तेजस्वी स्वरूप कोण आहे जसं इंद्राला वाटलं तसं आपल्याला देखील कोण चालवते वय सगळं कोण चालवते हे सगळं कधीतरी प्रश्न पडावा की नाही. असा जो प्रश्न पडला तर नुसता प्रश्न येणार जरी त्याला त्या भगवंताचं आध्यात्मिक रूप समजायचं. म्हणजे तो दिसला ओळखू आला नाही हे झालं त्याचं आदिदैविक रूप. आणि मग त्याच्याविषयी उत्सुकता निर्माण होणे. ती जी उत्सुकता निर्माण होते कोण आहे ते स्वरूप कुठलं तरी असेल की नाही. कसा असेल माहित नाही आपल्याला कसा असेल पण कसा असेल याची उत्सुकता. समजा उदाहरणार्थ मला आता एखाद्या ठिकाणी जायचंय की मला आता अयोध्येच्या दर्शनाला जायचं नवीन मी राम मंदिर पाहिलेलं नाही. मग कसा असेल त्याच्या काहीतरी कल्पना आपल्या मनामध्ये असतात. ते जे स्वरूप आहे पाहिलेलं नाही पण उत्सुकता निर्माण झाली हे भगवंताचं आध्यात्मिक रूप आहे. साधकाच्या दृष्टीने सांगतो मी केनोपनिषदाच्या. जड होत असेल तरी थोडंसं समजून घ्या. तरी मी अधिक आपण स्वामीजी बसलेले तेच सगळं सांगून राहिलेले आहे. त्याच्यामुळे आपण ते जे आध्यात्मिक रूप आहे त्याची उत्सुकता ती तर निर्माण झाली पाहिजे. केनोपनिषद त्या हैमवतीच्या रूपाने इंद्राला जे सांगतात तेच आपल्याला सांगतात. मग आता त्या ठिकाणी म्हटलेलं आहे साधक काय आहे. साधकानी
ते स्वरूप पाहिलं पाहिजे. हे आध्यात्मिक रूप जे आहे त्याच्यासाठी प्रयत्न की बाबा मला पाहिजे मला पाहिजे. साधक त्याला केनोपनिषदामध्ये वन असा शब्द, परब्रह्म परमात्माला वन म्हणजे जंगल नाही, वन म्हणजे काही फॉरेस्ट नाही आहे. वन म्हणजे वननीय, वननीय म्हणजे उपासना करण्यायोग्य. आता कळलं की नाही, तो दिसला ओळखून आला, कारण त्याची शक्ती आहे. नाही सगळं जे सगळं चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोणाच्या सत्तेने त्याच्यात चालते. समुद्र रेषा न ओलांडावी हे आज्ञा माझी, नाही तर सुनामी एका झटक्यात येऊ शकते. केवढा मोठा समुद्र आहे, आपल्याला तर चटकन डुबवून टाकू शकते. परंतु त्या परमेश्वराने सांगितलं ना त्याला, नाही नाही ओलांडायचं नाही, मी सांगतो तेवढंच. तर तसं ते त्याला आपल्याला सांगितलं, लक्षात येऊ दिलं नाही. म्हणून आपल्याला आधिदैविक स्वरूप. मग आता आपल्याला उत्सुकता झाली की कुठे आहे आध्यात्मिक. आता ती उत्सुकता होत असताना तो जो साधक आहे ती हैमवती सांगते त्याला अध्यात्मामध्ये वन, वन म्हणजे वननीय, वननीय म्हणजे उपासना करण्यायोग्य असा तो आहे. मग आता त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. तो वननीय आहे, उपासना करायची आहे. तर मग आता ते तर गेला निघून, आता ती हैमवती त्याला सांगून राहिली. इंद्र म्हटले यावं, आता ते तर गेले, कसे भेटतील. तेव्हा त्याने ती हैमवती सांगते का, अरे बाबा ते गेले कुठं, ते कसे आहेत. अखंड मंडलाकार व्याप्तम येन चराचरम, अरे सर्व व्याप्त आहे, ते तुझ्यात पण आहेत ना. काल सांगितलं ना, अंगुष्ठ मात्र पुरुषः मध्ये आत्मनी तिष्ठती. तो जो अंगठ्या एवढा आत्मा आहे, आत्मा म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे ना, तो असा आहे. भगवद्गीतेने म्हटलं सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, तुमच्या हृदयामध्ये तो त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या हृदयामधल्या त्याला जरी तू ओळखलं, आतच आहे ना, जाऊ दे तो कुठं तरी येतो, दिसून नाही राहिला तुला, पण अंतर्मुक्त हो, थोडासा हात झुकून पहा. हैमवती इंद्राला सांगते, जाऊ दे तुला ते स्वरूप परब्रह्म स्वरूपाचं व्यापकत्व, तुका आकाश आहे एवढा ते नाही कळलं, जाऊ दे तिकडं, पण आत आहे ना तुझ्याजवळ, त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो की नाही. मग आता काय करायचं पाहण्यासाठी, तू सांग तिथे, अरे मी नाही तूच आहे, मी नाही तूच आहे, मैं नाही तू ही. आत कोण, मी नाही आहे. हो जो माझा अहंभाव आहे, मी करतो, मी केलं माझ्यासाठी, हे जे मी आणि माझं आहे, तो आत बसलेला परमेश्वर तो सन्निविष्ट आहे तुझ्या, म्हणजे तुझ्याच जवळ आहे. त्याला ओळखतो की नाही थोडाफार. आता त्याला ओळखण्याचा प्रयत्न कर. आता केनोपनिषद सांगून राहिले, म्हणजे हैमवती सांगून राहिली की बाबा आता जाऊ दे, तुला ते मोठं व्यापक स्वरूप गेलं, तुझ्या हातून सटकलं, तुला ओळखून यायला जवळ येऊ नये. कारण त्याने बुद्धी दिली तुला, कारण तू अहंभावाने व्याप्त होता. कोण आहे तू, कोण आहे तू, त्याचाच परिचय विचारून राहिला. अरे ज्याच्यामुळे तुझा परिचय आहे त्याला तू विचारून राहिला तू कोण आहे. मग आता त्याने दाखवला तुझा चमत्कार. मग आता तुला लक्षात आलं की चूक झाली आपली, आता अहंभाव नष्ट करावा लागेल की नाही. मग एक लक्षात ठेव, तो आत बसलेला आहे, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. मग आता तो जो आत बसलेला परब्रह्म परमात्मा आहे, अरे तेच तर ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माचं ज्ञान तुला जर करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील की नाही. आता हैमवती त्याला त्या परब्रह्म स्वरूपाचं आणि वर्णन करत असताना त्याने सांगितलं की तो आत बसलेला आहे. आता आत बसलेला आहे म्हटल्यावर तिकडे वळावं लागेल की नाही आपल्याला त्याच्याकडे. परंतु आता ते इंद्र महाशय शंका करून राहिलेले की बापरे कसं होईल आता. मग आता ते मन आहे ना आपल्या मनामध्ये, ते मन जागेवर थांबत नाही ना, आणि मानतही नाही. ते तो स्वतःलाच मानते, फक्त मीच काहीतरी आहे. मग त्या परब्रह्म परमात्म्याकडे कोण जाऊ देत नाही, मन जाऊ देत नाही. आता तिसरा आणि चौथा खंड समाप्त होत असताना केनोपनिषदानी पहिल्याच खंडामध्ये आता मनाचा विचार केलेला आहे. ती हैमवती थांबली. आता हैमवतीने इंद्राला हे सगळं सांगत असताना इकडे आता गुरु शिष्याचा संवाद आहे, आणि ते मनाच्या संदर्भामध्ये केनोपनिषद पहिल्याच अध्यायामध्ये परब्रह्म स्वरूप जसं या हैमवतीने सांगून राहिली, त्या परब्रह्म स्वरूपाला त्या आद्याशक्तीने इंद्राला सांगितलेलं परब्रह्म स्वरूप जे आत आहे त्याला जर जाणून घ्यायचं असेल तर कोण महत्वाचं आहे, ते आतलं मन महत्वाचं आहे. आणि म्हणून
त्या मनाचा विचार केनोपनिषदानी अगदी पहिल्याच आणि आपल्या याच्यामध्ये केलेला आहे. त्या ठिकाणी ते सांगून राहिले की का हो कसं आहे, मग आता ते गुरु आणि शिष्याचा संवाद पहिल्याच ठिकाणी सुरू होऊन राहिलेला आहे. आणि मग आता ते गुरु आणि शिष्याच्या संवादामध्ये त्या शिष्याने पहिलाच प्रश्न केला, केनोशितम पतती प्रेषितम मनाहा. मग आता ते सांगून राहिले की कोणाच्या प्रेरणेने हे जे मन आहे विषयाकडे वळते, हे जे डोळे आहेत ते विषयाला पाहतात, कान हे विषयाकडेच पाहतात, कोणाच्या याने होतात, कोणाच्या याने आपली वाचा काहीतरी गोड दुसऱ्याच ऐहिक बोलत राहतो, ऐहिक ऐकत राहतो. सतत आपण पहा, डोळ्यांना असं वाटतं की नाही नाही परमेश्वराकडे का नाही पाहत डोळे, त्या खराचे मोबाईल मध्ये फोटो पाहायचं वाटतात आपल्याला, त्याचे व्हिडिओ हे डोळे पाहायला वाटतात, तेच वारंवार. पण एखादं प्रवचन ऐकायचं म्हटलं 6:15 उठा म्हटलं तर उठत नाही. डोळ्यांनी चांगलं पाहायचं नाही, कानाने जर परमेश्वर ऐकायचं असेल ऐकत नाही आपण कानाने काहीतरी वाईट ऐकायचं, काहीतरी दुसऱ्यांचे संवाद ऐकायचे, तोंडाने वाईटच बोलायचं. आता हे कोण करते, सगळं वाईट विषयाकडे धावायचं. असं जे मन आहे हे तिकडे धावायला लावते ना, याची प्रेरणा कोण देते, कोणीतरी असेल ना प्रेरक. आपलं मन हे ईश्वराकडे का जात नाही, आपले डोळे ईश्वराला का पाहत नाही, आपले कान ईश्वराला का ऐकत नाही, आपली जी वाणी आहे हे ईश्वराला का आपण त्या ठिकाणी करत नाही, आपल्या चिंतनाचा विषय ईश्वर का होत नाही, चिंतनाचा विषय ऐहिक पोट आणि पोटाखालचा भाग असा का होत नाही. असा शिष्य त्या ठिकाणी त्यांना विचारून राहिलेला आहे, केनो शितम पतती प्रेषितम मनाहा. हे मन त्या ठिकाणी का जातो, केनो शिताम वाचमिमाम वदंती चक्षुः. हे जे चक्षु आहे हे त्या ठिकाणी विषयच का पाहतात, असा प्रश्न त्या ठिकाणी केला. बरे मन कसं आहे, उच्च भोग पाहिला की कनिष्ठ भोग त्याला गौण वाटायला लागतो. म्हणजे सर समजा एखाद्याला शिरा मिळाला आणि पूर्णाची पोळी दिसली त्याला शिरा गौण वाटतो. अरे काही लोकांना खायलाच काही नाही, माझ्या पायात चपला नव्हत्या म्हणून मला दुःख होते, पण मी बाजूला पाहिले तर त्याला पायच नव्हते. पण ते नाही पाहत, दुसऱ्याच्या पायातल्या चांगल्या चपला पाहिल्या की माझ्या चपला गौण वाटतात आणि ते मिळावं. असं हे मन असं का करते, असं त्या विषयाकडे का धावते, कोण प्रेरणा देतो, असं त्या ठिकाणी गुरु प्रश्न करत असताना त्यांनी सांगितलं की बाबा हे जे मन आहे हे 2 प्रकारच्या इच्छा त्याच्यामध्ये असतात. एक स्वेच्छेने पळते तिकडे, नाही तर कोणाकडे पाहून पळते. हे जे कर्म आहे एक तर स्वेच्छेने करतो आपण किंवा कोणाचे तरी कर्म पाहून करतो. हे जे आपली वाणी आहे स्वेच्छेने बोलतो, नाही तर कोणाकडे पाहून कोणीतरी प्रेरणा देते. आता हे प्रेरणा देणारे कोण आहे, तर काही लोक असे आहेत ज्यांच्याकडे पाहतो आपण ते तामसिक आणि ज्याला म्हणतात राजसिक असे प्रेरणा जे आहेत त्याच्याकडेच आपण जातो आयुष्यभर आणि त्याने आपण त्या गुंताड्यामध्ये पडतो आणि संसार सागरामध्ये रत होतो. आता ते गुरु त्याला सांगून राहिले की बाबा असं नाही, तर या श्रोत्रस्य श्रोत्रम केनोपनिषद सांगतो, मनसो मनः प्राणस्य प्राणः चक्षुश्च चक्षुः. अरे या मनाचंही मन जे आहे, तुमच्या मनावर त्याचं कंट्रोल, त्याच्यावर तुमचं कंट्रोल नाहीये. तुमच्या डोळ्यावर तुमच्या डोळ्यावर त्याचं कंट्रोल आहे, डोळ्याचं कंट्रोल त्याच्यावर नाही. मग असा मनाचंही मन, चक्षुचाही चक्षु, कानाचाही कान, कर्णाचाही कर्ण, मनाचंही मन असा कोण आहे, तो परब्रह्म परमात्मा आहे. आणि ती आध्यात्मिक शक्ती आहे. म्हणजे राजस तामस हे कुठे इथंच आहे, त्या राक्षसी शक्ती आहे. आपण गुणत्रय विभाग भगवद्गीतेमध्ये पाहिला तर ते सगळे तुम्हाला विषयाकडे धावायला लावतात. पण एक सात्विक प्रेरणा आहे, ती आध्यात्मिक शक्ती आहे, तिला पाहायला पाहिजे की नाही. ते जे मन आहे ते मन तिकडे वळवलं पाहिजे आणि तो परब्रह्म परमात्मा हे सगळं करू शकतो. आता आणखी तो कसा आहे, तोच ही प्रेरणा देऊ शकतो, पण आपल्याला ती प्रेरणा नको, ईश्वराचा मार्ग नको. 6:15 उठून केनोपनिषद ऐका म्हटलं तर कोणीही ऐकणार नाही. आणि मग नंतर दुपारी 12 वाजता बिग बॉस आहे, तो लागली स्वयंपाक बिंपाक आधीच उरकायचा आणि ते पाहायचं. म्हणजे ती प्रेरणा, ती तामसिक शक्ती आणि ती राजसिक शक्ती आपल्यामध्ये घुसवते. पण ती जी आध्यात्मिक शक्ती आहे ती येण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतील की नाही. केनोपनिषद सांगतात ती तशी येणार नाही.
ती तुला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल, कारण तो चालवणारा तू आहे. चालविले जाते ज्याने जनाईचे, तोची चालवितो जाते ब्रह्मांडाचे. पण तो प्रयत्नपूर्वक धारण केला पाहिजे. आता तसं होणार नाही, तर आपण ती राक्षसी शक्ती आपल्या शरीरातली बाहेर काढायची. मग ती कशी येईल? परब्रह्म परमात्म्याची सात्विक शक्ती. मग ती केवळ प्रवचनाने येईल का? ती जपतप अनुष्ठानाने येईल का? हरिपाठामध्ये म्हटलं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. याचा अर्थ ते करायचं नाही का? ते करायचंच आहे. ती एक प्रेरक शक्ती आहे. पण तो प्रयत्न करत असताना ते काय करतात? शम दम तप जे आहे हे फक्त मार्ग सुकर करतात. आणि म्हणून ते मार्ग सुकर करण्यासाठी ते सगळं करत असताना तो जे माझा अंतर्मन आहे, तो अंतरात्मा आहे, त्याच्याकडे मला वळावं लागणार आहे. आणि तो अंतरात्माकडे ओळखत नाही तर तिथे अहंभाव उत्पन्न होतो. मग इंद्र पण आल्यामुळे परब्रह्म परमात्मा ओळखू आला नाही, अग्नीला ओळखू आला नाही. त्यांचं सगळं तत्व नष्ट झालं, त्यांचं सामर्थ्य नष्ट झालं, पण तरी ओळखू आला नाही. मग अंतर्मुख होण्याची गरज आहे. आणि मग हे जे सगळी साधनं आपण करतो, उपास तापास उपासना जप तप अनुष्ठान, आणखीन जे काय सगळं योग याग विधी हे आहेत, योग्य मार्ग आहेत, असं काही नाहीये. अनिष्ट नाही, पण केवळ तेवढं उपयोगी नाही. तर मला अंतर्मुख व्हावं लागेल. ते मार्ग सगळे सोयीचे, सुकर मार्ग आहे, पण मला अंतर्मुख होऊन तो सच्चिदानंद परमात्मा म्हणून केनोपनिषद सांगतो, त्याच्या सोबतच अरे मी म्हणजे कोण आहे? तर मी म्हणजे अंतरात्मा आत बसलेला तैसा हृदयामध्ये राम. तो जो राम आहे तो आत आहे. म्हणजे मीच आत्मचैतन्य तत्व आहे, मीच या ठिकाणी परमात्म स्वरूप आहे, मीच या ठिकाणी सच्चिदानंद स्वरूप आहे, आणि मीच परब्रह्म स्वरूप आहे. असं केव्हा होईल? तुम्हाला अंतर्मुख व्हावं लागेल आणि मीपणा टाकून द्यावं लागेल. मी तूपणाची झाली बोलवणा. आणि मग ज्यावेळेस हे सगळं तत्वज्ञान केनोपनिषद सांगतो, जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा जो अंतरीचा अंतरात्मा आहे, आपल्याला वाटतं इथे बसलेला आहे म्हणजे छोटा आहे, नाही. त्याचं जे व्यापकत्व आहे, सहस्त्र शीर्षा पुरुष सहस्त्राक्ष सहस्त्रपात स भूमी सर्वतस्पृत्वा त्यतिष्ठत दशांगुलम. माझ्या हृदयामध्ये बसलेला मी म्हणजे आत्मस्वरूप आहे, मी परब्रह्म परमात्मा आहे. हे केव्हा येईल? माझ्यातलं मी पण बाहेर काढे. आणि मी म्हणजे तो आहे. ती जी मीतूपणाची बोलवण आहे ते निजबोधे बुरावरी आणि भेट तू आत्मया श्रीहरी. अरे त्याला आलिंगन भेट दे ना. ती आलिंगन वेळी होय आपे आप कवळी. आणि जळ जैसे जळी वेगळे न दिसे. पाण्यात पाणी टाकल्यानंतर वेगळं आहे का? तसं माझा आत्मा त्या परमात्म्यामध्ये विलीन झाल्यानंतर मी आणि तो वेगळा आहे का? नाही. आलिंगणी सुख वाटे प्रेम चिदानंदी घोटे हर्षे ब्रह्मांड उतटे समूळ मिटे मीपणा. तो जो मीपणा नाहीसा करायचा आहे, केनोपनिषद सांगतो. अरे त्याच्याशी तादात्म्य पावायचं असेल तर अंतर्मुख व्हा, त्याचं व्यापकत्व समजेल. हृदय आकाशात असणारा तो जगत आकाशामध्ये व्याप्त असा तो परब्रह्म परमात्मा आहे. जसा बादलीमध्ये चंद्र दिसतो तर चंद्र बादलीमध्ये आहे का? बादलीतलं पाणी हललं की चंद्र हलतो, तर मी चंद्राला हलवलं नाही. अरे तो अंतरात इथं दिसतो आपल्याला छोटा, पण तो कसा आहे? व्यापक आहे, विश्वव्यापक परमात्मा आहे. आणि व्याप्तम येन चराचरम असं त्याचं व्याप्त स्वरूप आहे. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, असं एवढं व्यापकत्व स्वरूप आहे. ते आपल्याला जाणण्यासाठी माझं सामर्थ्य अंतर्मुख होण्याचं आहे. ते अंतर्मुख होण्याचं सामर्थ्य मला निर्माण करायचं आहे. आणि ते करण्यासाठी माझ्यातला मीपणा नष्ट करून त्या ठिकाणी मीच परब्रह्म स्वरूप आहे याची जाणीव करण्यासाठी सगळे मार्ग, उपासना मार्ग अवलंबा. पण अंतर्मुख होऊन त्या परब्रह्म परमात्म्याला कधीतरी डोळे मिटून आज त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. ती जी अंतरीची शक्ती आहे त्या शक्तीला जर ओळखलं तर मग माझ्यातला मीतूपणा नाहीसा होतो. मीच आहे, मीच या ठिकाणी राज्य करणार, मला सगळं भेटलं पाहिजे, हा जो मीपणाचा भाव आहे केनोपनिषद सांगतो तो या ठिकाणी नष्ट झाला पाहिजे. मग आजच्या या केनोपनिषदामध्ये 34 श्लोकामध्ये आपण
पहिल्या 2 अध्यायामध्ये जे नंतर घेतले तो गुरु शिष्याचा संवाद मी तूपणाची बोळवण करणारा आहे, आणि तिसऱ्या चौथ्यामध्ये आपल्याला हैमवती आणि इंद्राचा जो संवाद आहे तो परब्रह्म स्वरूपाकडे जाणारा आणि त्याचं स्वरूप ओळखणारा, म्हणजे अंतरीचा आत्मा तोच परब्रह्म परमात्मा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आजचं जे थोडक्यात सारांश आहे, कोणामुळे मन वाणी आणि कर्म प्रेरित होतात, तर तो परब्रह्म परमात्मा आहे, त्याच्यामुळे ते प्रेरित झाले पाहिजे. परब्रह्म परमात्म्याची जाणीव कशी होते, तर त्याच्या प्रती समर्पण भाव आणि अहंकार नष्ट करायचा, समर्पण भाव त्याच्या प्रती ठेवायचा, मी करता म्हणायचं नाही, सर्व त्याच्यावर सोडून द्यायचं आणि त्याच्याकडेच आणि तादात्म्य पावायचं. बरं, ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल? तिसऱ्या चौथ्यामध्ये ते साधनेने मी कोण आहे याची जाणीव झाल्यानंतर, हे समजल्यानंतर अंतर्मुख होऊन मग आपल्याला ब्रह्म काय आहे हे आपल्याला समजते. त्याला अंतरंग साधना म्हणतात. बहिरंग साधना तर खराच, पण अंतरंग साधना देखील महत्वाचा आहे. मग त्याची प्रेरणा कोण आहे? तर त्याची प्रेरणा सात्विक अशा पद्धतीचा प्रेरणा त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजे, राजसिक तामसिक नाही, हे केनोपनिषद या ठिकाणी सांगतो. बरं, मग आता सगळ्यात शेवटी फळ सगळं केल्यावर लोकांना वाटते फळ द्या. भगवंतांनी किती जरी सांगितलं कर्मण्ये वाधिकार रस्ते मा फलेषु कदाचन, तरी फळ पाहत लागतेच. लहान लेकराला शिकवतो जय देवान सुखी ठेवा, लागली लहानपणापासूनच देवाकडून मागायचंच आहे, मागा. तर त्याचं फळ काय आहे? आपल्याला अमृतत्व प्राप्त होते, मोक्ष प्राप्ती होते. आणि म्हणून माझ्यातला मीपणा नष्ट करून त्या परब्रह्म स्वरूपाची जाणीव होण्यासाठी अंतर्मुख होणे आणि त्याला ओळखणे, यालाच केनोपनिषद आणि या ठिकाणी सांगतो आहे. आणि त्या 34 श्लोकामध्ये केनोपनिषदाने गुरुशिष्य संवाद, हैमवती आणि इंद्राचा संवाद या माध्यमातून आपल्या सगळ्यांना ही जी मितूपणाची बोळवण आहे ती या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न केनोपनिषदाने केलेला आहे. ओम नमो नारायण. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती.